तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आजीला आता घरी घेऊन आल्याच्या नंतर आजी, समर, अर्पिता, मल्लिका आणि स्वानंदी सगळेजण एकत्र बसत असतात. तर स्वानंदीला आजीची खूप काळजी वाटू लागते. तर स्वानंदी विचारू लागते की आजी, खरंच बरं का तुम्हाला आता बरं वाटतंय का? चांगलं बरं वाटतंय ना तुम्हाला? तर आजी म्हणू लागता, ग काय ग स्वानंदी, इतकी कशाला काळजी करतेस माझी? मला इतकं काहीच झालेलं नाही. खरं तर चूक तुझी नाही तर चूक माझीच होती. पण अर्पिता मात्र त्यावेळी शांत बसत नाही. अर्पिता म्हणू लागते की आजी, तू असं काय बोलते? ही सगळी चूक ना या स्वानंदीचीच आहे. ही तुझ्यासोबत होती ना? त्यानंतर मग आजी म्हणू लागतं, अर्पिता असं काही नाही, याच्यामध्ये ना चूक माझीच आहे. माझाच तोल गेला आणि मग मी पायऱ्यावरून खाली आली. याच्यामध्ये स्वानंदीची काहीच चूक नाही. स्वानंदी मात्र फक्त अर्पिताकडे बघत असते. तर मल्लिका पण अर्पिताकडे बघत असते. अंशुमन देखील त्यावेळी तिथंच राहतो. समरला मात्र कोणाच्या साईडनं बोलायचं काहीच कळत नाही. तो पण शांत राहतो. तर त्यावेळी अर्पिता म्हणू लागते, काय रे पिंट्या दादा, आमच्याकडून जर काही चूक झाली तर आम्हाला लगेच शिक्षा देतो. मग या स्वानंदीकडे किती मोठी चूक झाली, आता हिला शिक्षा नाही देणार का तू? समर मात्र त्यावेळी काहीच बोलत नाही, शांत बसूनच राहतो. तर अर्पिता म्हणू लागते, अरे पिंट्या दादा, आता इतका शांत का बसला आहे? बघ ना, हिच्यामुळे आजीला जर भलतेच काही झालं असतं तर मग काय करायचं होतं? आपण आजीच्या जीवावर बेतला असता आजी स्वानंदीमुळे. आणि तूच म्हणतोस ना रे, सगळ्या जणांना सारखा न्याय असतो म्हणून. मग सांग ना, आता हिला शिक्षा नाही देणार का? हिला तू काय शिक्षा देणार आहे मला आता लवकरात लवकर सांग. आमच्याकडून जर काही चूक झाली तर आम्हाला अजिबात माफ करीत नाही, आम्हाला लगेच शिक्षा देतो. आणि परत वरतून म्हणतो काय की सगळ्या जणांना न्याय सारखा असतो. आता काय स्वानंदीला तू शिक्षा देणार नाही का? ती तुझी बायको आहे म्हणून तिला माफ करून टाकणार का तू? स्वानंदी खूप रागाने अर्पिताकडे बघू लागते. आजीला देखील खूप राग येत असतो. याच्यामध्ये या स्वानंदी बाळाची काहीच चूक नाही, पण अर्पिता काही शांत बसत नाही. आजीला अर्पिताचा खूप राग येत असतो. तर समर एकदम टोकारून अर्पिताकडे बघू लागतो की अर्पिता हे काय बोलती? आतापर्यंत मी यांच्यासाठी सगळं काही केलं आणि मला पण वाटतं की या स्वानंदी मॅडमनं असं काही करू शकत नाही, पण आता यांच्यावर आरोप आलाय आणि अर्पिता पण असंच म्हणते. तर मित्रांनो बघूया आता खरंच समर अर्पिताचं ऐकून स्वानंदीला शिक्षा देतो की काय, का तिला माफ करून टाकतो, की समरचा तेवढा तिच्यावर विश्वास आहे हे सगळ्यांना सांगतो. तर मित्रांनो नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.